आणि आखातातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका हा मुंबईची ओळख असलेल्या वडापावलाही बसलाय। काही ठिकाणी वडापावचे दर वाढवण्यात आलेत, तर काही ठिकाणी वडापावच्या गाड्या आणि दुकानं बंद करण्यात आली आहेत। मुंबईच्या पूर्व उपनगरात खास करून भांडूप आणि घाटकोपर या परिसरात लोकप्रिय असलेल्या भाऊ वडापावच्या सर्व शाखा या गॅस टंचाईमुळे बंद ठेवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे भाऊ वडापावच्या शेकडो ग्राहकांना दुकान बंद असल्याची पाटी पाहून माघारी फिरावं लागलं। पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं घेतलेला आढावा। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या कमर्शियल गॅसच्या पुरवठ्याचा तुटवडा याचा मोठा फटका जो आहे तो मुंबईची ओळख असलेल्या वडापावला देखील बसलेला आहे। काही ठिकाणी वडापावच्या किमतींमध्ये जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे, तर जे मोठे वडापाव विक्रेते आहेत त्यांना मात्र त्यांच्या ज्या शाखा आहेत त्या बंद कराव्या लागलेल्या आहेत। लक्ष्मीकांतजी आहेत माझ्याबरोबर। नमस्कार। गॅस सिलेंडरचा जो अभाव होतो आहे, तिन्ही शाखा बंद आहेत आणि कसा फटका बसलाय? तिन्ही शाखा बंद आहेत। कमर्शियल गॅस सप्लाय नसल्यामुळे आपले तिन्ही शाखा बंद आहेत। भाऊ वडापाव असेल किंवा नाक्यानाक्यांवर भेटणारे वडापाव असतील, हे मुंबईकरांच्या रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग झालेला आहे। मात्र या गॅस तुटवड्याचा मोठा फटका या वडापाव विक्रीला देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन विनयसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई।